मुंबईमध्ये भाजप शिवसेना नेत्यांची विधान परिषद जागा वाटपाची खलबतं सुरू झालेली आहेत। भाजपचे रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेची 7 जागांची आग्रही मागणी आहे, तर काही जागांच्या अदलाबदलीची देखील शक्यता या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागांवरती देखील शिवसेनेने दावा केलेला आहे आणि शिवसेनेने दावा केलेल्यांपैकी काही जागा राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाट्याला याव्यात अशी या पक्षांची इच्छा आहे। त्यामुळे हा पेच नेमका कसा सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, विधान परिषदेच्या या सगळ्या जागा वाटपा संदर्भामध्ये महायुतीत काहीसा पेच दिसतोय। प्रत्येक पक्ष हा आपल्या जागेसाठी अडून बसलेला आहे आणि या अनुषंगाने आणि भाजप आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांची आता बैठक देखील सुरू आहे। बैठकीमधले काही अपडेट्स मिळतात, कशा पद्धतीने हा एकूणातच पेच सोडवला जाऊ शकतो? नक्कीच महायुतीमध्ये तिढा आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे। एकूणच महायुतीच सगळ्या 17 जागांवर दावा आपला पाहायला मिळतोय। प्रामुख्याने पाहायचं तर विरोधी पक्षाकडे तेवढेच संख्याबळ आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे या तीनच पक्षांमध्ये आपल्याला रस्सीखेच होताना दिसतं आहे। प्रामुख्याने जर का पाहायचं तर पहिला प्राथमिक फॉर्म्युला हा महायुतीचा आपल्याला समोर येताना दिसलेला होता, ज्यामध्ये भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 अशा जागांवर चर्चा होताना दिसलेली होती। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडनं कुठेतरी आग्रही मागणी आपल्याला 7 जागांची होताना दिसलेली आहे। प्रामुख्याने ज्या 3 जागा सोडण्यात आलेल्या होत्या किंवा देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी जर पाहायचं तर ती ठाणे आहे, यवतमाळ आहे आणि नाशिक आहे। सोबतच ज्या इतर 2 जागा आहेत त्यावर कुठेतरी आग्रही मागणी ही आपल्याला शिवसेनेकडनं होताना दिसते आहे। ती प्रामुख्याने कोकणातली म्हणावं लागणार आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्यासाठी देखील आग्रही मागणी ही शिवसेनेकडनं होताना दिसते आहे। सोबतच संभाजीनगर आणि जालनाची ही पारंपरिक जागा आपल्याला शिवसेनेची दिसते आणि त्यामुळे कुठेतरी या संदर्भात भाजपकडे आग्रही मागणी होताना दिसते आहे। भाजपचं प्राबल्य हे मोठ्या प्रमाणात सध्याला तिथं वाढल्याचं प्रामुख्याने दिसतं आहे आणि त्यामुळेच भाजपकडनं ही जागा ही स्वतःकडे ठेवण्यासाठी देखील आग्रह आहे आणि त्यामुळेच चर्चांच्या फेरी आपल्याला होताना दिसत आहेत। एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर सध्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा मग मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील हे एका तासापासून बैठक आपल्याला करताना दिसतं आणि त्यामुळे या 3 ते 2 जागा आहेत ज्यावर तिढा कायम आपल्याला दिसतोय, त्यावर चर्चा होताना दिसते आहे आणि त्याच प्रामुख्याने ते सोडवली जातात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच, त्यामुळे चर्चेअंती नेमका काय फॉर्म्युला समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।